पहिला वैला मोदक गणपती बाप्पा मोरया. रुईकाच्या घरी आमची मंडळाची. नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे एकदम मस्त असाल आणि मस्त का नसाल, कारण आपला लाडका बाप्पा जो आला आहे आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे बाप्पाच्या दर्शनासाठी. आज आपण वेगवेगळ्या मंडळात जाणार आहोत आणि घरचे गणपती बघायला जाणार आहोत. मी तुम्हाला माझ्या बहिणीकडे म्हणजेच रुहिकाकडे पण घेऊन जाणार आहे आणि आय एम व्हेरी एक्सायटेड. सो सकाळी उठून मी बोलली आधी व्हिडिओ काढूया आणि मग तयार होऊया. सो बघूया आज आपण काय काय दंगा मस्ती मजा करतोय. अँड आय प्रॉमिस यू व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला मजा तर नक्कीच येणार आहे. सो लेट्स गो. आज आपण बनवणार आहोत मोदक, कारण जसं मी तुम्हाला बोलली आज आपण जाणार आहोत सगळ्या गणपतींना, मंडळाच्या गणपतीला, मग माझ्या बहिणीकडे पण जाणार आहोत म्हणजेच रुईकाकडे. अँड देन फॉर दॅट आपण करणार आहोत मोदक, उकडीचे मोदक. बट माय सिस्टर मेक्स अमेझिंग मोदक. माझी बहीण खूप चांगले मोदक बनवते. सो पीपल लव्ह हर मोदक. सो आय थॉट वाय नॉट ट्राय फॉर द फर्स्ट टाइम टुडे. माझ्या आईला पण जमत नाही पण माझ्या बहिणीला जमतात असं लोकांचं म्हणणं आहे. आणि माझी आई स्वतः बोलली की तिला पण जमत नाही, पण माझी बहीण मस्त मोदक बनवते. सो आय थॉट लेट्स लर्न समथिंग टुडे. तर उकडीचे मोदक, पण तुम्ही विचार करत असाल उकडीच्या मोदकाला पिंक कलर कसा आला. बट आज फक्त आम्ही उकडीचे मोदक नाही बनवत आहोत, आम्ही बनवत आहोत गुलकंद रोज फ्लेवर्ड मोदक. गाईज लेट्स गो. तुम्हाला आम्ही शिकवणार आहोत आणि तुम्ही हे शिकलं पण पाहिजे. अँड इफ यू आर गोइंग टू ट्राय दिस टेल अस इन कमेंट. ओके बाय, नो बाय, लेट्स ट्राय. सो हे पीठ मला एवढंसं दिलं आहे कारण मी फसवण्याचे 100% चान्सेस आहेत. थोडंसं मळून घेते मी. हा पण आई माझे मागून बोलते की सरळ बोलली आईला येत नाही. सो आता हे थोडंसं पीठ फसलेलं तर आईनेच थोडं मस्त करून दिलं. सो आपण तिला थोडंसं शाउटआउट दिलं पाहिजे, बरोबर की नाही. सो आता हे बनवतोय मोदक. लेट्स गो. तुम्ही बघितलं असेल लोक माणसांची नजर काढतात, आम्ही मोदकाची नजर पण काढतो. ह्यांची आई आणि आता आमची आई. सो मोदकचा शेप आम्हाला बनवता येत नाही आणि एवढे प्रो तर नाही आहोत आम्ही. तर आम्ही यूज करतो हे साचे. तर मी ऑलरेडी म्हणजे फक्त साच्यांमध्ये टाकून मोदक केलेले आहे, पण आता बघूया व्हिडिओ करताना कसे होतं. साच्याला तूप लावणार आहोत सो दॅट आपले मोदक चिपकणार नाही, कारण ते लगेच त्या शेपमध्ये बाहेर पण यायला पाहिजे. आता आम्ही मोदकाला हा शेप देतोय. आपण हे साच्यात मी टाकलेलं आहे आतमध्ये, तुम्ही बघू शकता. आता आपण याच्यामध्ये टाकणार पुरण. ओके बरं, पुरणबद्दल मी बोलली नाही. पुरण होतं हां, पुरण. त्याच्यामध्ये पण आम्ही रोज फ्लेवर टाकला आहे सो दॅट यू गेट दॅट रोज फ्लेवर. हे मी पुरण भरलेलं आहे. आता याला कवर देणार आहोत. सो आपला पहिला वैला मोदक तयार आहे गाईज. आपला पहिला वैला मोदक गणपती बाप्पा मोरया. मी बघणार नाही मी किती बनवू शकते. 1 मोदक डन. लेट्स गो फॉर द सेकंड मोदक. आज पप्पा पण येणार आहेत सो आम्ही पप्पांना पण मोदक देणार आहोत. या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझा गावचा गणपती पण दाखवणार आहे. गावची मजा. ॲक्च्युली आम्ही मागच्या वर्षी गावी गेलेलो आणि आम्ही खूप मजा केलेली. आणि मजा म्हणजे आम्ही एकच दिवस गेलो ज्या दिवशी विसर्जन होतं, आणि मी आणि मम्मी गेलेलो तेव्हा आम्हाला खूप मजा आलेली. त्यावर्षी आम्हाला जाता नाही आलं, पण माझ्या बाबांनी सगळे व्हिडिओज घेऊन ठेवले आहेत. सो आय एम गोइंग टू अटॅच दॅट व्हिडिओज हिअर ॲज वेल. तुम्हाला मी कोकणातलं भजन, कोकणातली मजा, कोकणातलं विसर्जन, हां सो गावातले व्हिडिओ, कोकणातली मजा, कोकणातलं आगमन, कोकणातलं विसर्जन, कोकणातलं भजन, हे मी सगळं माझ्या बाबांनी माझ्यासाठी रेकॉर्ड करून आणले आणि आय एम गोइंग टू अटॅच दिस हिअर. तो आता तुम्ही बघा तो भाग, तोपर्यंत मी करते मोदक. ओके बाय. तर हा आहे माझ्या गावचा गणपती, म्हणजे आमच्या घरातला गणपती.
आणि हे आहेत माझे बाबा जे गणपतीची पूजा करतायत. आणि सगळ्यांना तर हे नक्कीच माहिती आहे की कोकणातले गणपती आणि कोकणातलं गणेशोत्सव म्हणजे एक वेगळीच मजा असते. तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे कोकणातलं दमदार आणि आमचे सगळे काका आणि सगळ्या भजन मंडळीचं जबरदस्त असं कोकणातलं भजन. आणि मग आला तो क्षण जो आपल्यामधून कोणालाही आवडत नाही, ते म्हणजे विसर्जन. आणि गावात सगळे गणपती असे एकत्र बसतात, एकत्र त्यांची आरती केली जाते आणि मग ते निघतात. निरोप घेतो आम्हास आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही तर देवा क्षमा असावी, पुढच्या वर्षी लवकर ये बाप्पा. तुम्हाला आमच्या गावातला गणपती आणि आमच्या गावातली मजा, कोकणातली मजा आली ना. मला इकडे बघून पण खूप मजा येत होती आणि विसर्जनात थोडं वाईट पण वाटत होतं. टिल तुम्ही गेला होता तोपर्यंत मी मोदक कंप्लीट केलेला आहे. आता 1 2 आता याचे सगळे शेप पण दिसत आहेत गाइस. ते कशी दिसतात एकदम ब्युटिफुल वगैरे मी बोलत नाही, समजलं ना. मी मस्तपैकी असं बोलते. संस्कृत आमचं म्हणजे मस्तपैकी, कळलं ना. मराठी भाषा, आम्ही इंग्लिश भाषा वापरत नाही कारण मला मुळीच आवडत नाही आणि मला येत सुद्धा नाही. मेन म्हणजे त्यामुळे मेन आहे ती, कळलं का. मम्मी तू तुझं बोलते. माझे मोदक कसे झाले? तुझे मोदक मस्त झाले. तुझे म्हणजे तांदळाच्या पिठाचे मोदक मी केलेले. हो, छान, सुंदर, अति सुंदर. त्याच्यात तेजूचा तुझा भाव हा उतरला आहे. माया की भाड उसकावड उंदीर मामा इसकावड, कळलं हो. आम्ही ना म्हणजे आमच्या आईने लहानपणापासून सांगितलंय की उंदीर मामाला नैवेद्य दाखवा, पण त्याच्यात ती कावड तयार करून दाखवायची असं असतं संकष्टीला. कारण ते उंदीर मामा मग त्रास देत नाहीत ना, त्यांना पण असे हे असतं ना, म्हणून आम्ही त्यांना हे खाऊ नका आता मामांनो, रेनकोट वेनकोट माझ्या पोरींची खाऊ नकोत. हां सांगते तुमका आता कावड ठेवता आज मी. झाला जाऊ आता गो कुठलो खालूसून काय करता चिडवा तू. हे आहे आमची मंडळाची मूर्ती, फुल कागदाची. हे तुम्हाला दाखवतो. आहे आमच्या मंडळाची मूर्ती आणि ही मूर्ती फुल पेपरची आहे. सो लुक ॲट दिस ब्युटिफुल मूर्ती.
तर नायडूंचा राजाला प्रति लालबागचा राजा म्हणायला खरंच हरकत नाही, कारण ती मूर्ती हुबेहूब लालबागच्या राजासारखी होती. रुईकाच्या गणपतीला ना बोल एकदा, गणपती बाप्पा मंगल मूर्ती विजय असो. ओके ठीक आहे. लालबागच्या राजाचा ये गणपती बाप्पा. पण आलोय रुईकाच्या घरी. आणि आता कोणता कोणता गणपती आहे तुमचा रुईका? लालबागचा राजा. वाव. आणि बोल तू काय बोलतेस? आणि परत परत ईशान कोणाची? नायडू. ये गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. वाव कितना मस्त है आपका गणपती. तू ऐकाला वक्रतुंड महाकार्य पूर्ण येतं ना. बोलून दाखव एकदा. हात जोड. हात जोड पहिला. सर्व कार्य सर्वदा. ये मोरया मोरया जोर से. तुझीच पटपट करू काय ये. व्हेरी गुड. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हॅलो एव्हरीबॉडी. तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं की आपण अजून भरपूर गणपती जाणार आहोत, तर आता आपण जात आहोत माझ्या मावशीकडे. लेट्स गो. जसं बोलली आपण माझ्या मावशीकडे आलो. ही तिची मुलगी मिहिगा. आणि हे दृश्य बघा पहिल्यांदा बघते मी आणि चांगलं जेवण. पण मी तर पहिल्यांदा बघते. हॅलो ही नाही काय. जस्ट मिनिट. गिव्ह मी अ मिनिट. हॅलो. आणले साठी मोदक. कोणते दे. आणि आता रुईका रागवे ना तुझ्या. रुईका डब्बा दे. एक कसलं देतेस? चल बघितलं त्याच्यामधून पण एक घ्यायचंय. हात दे यार. ह्या लोकांनी आम्हाला दिलंय हे सगळं. हे बघा, कारण आम्हाला जेवण नको होतं. हे मी बनवलंय घंटा. आणि हे जे आहे काय आहे? हे पनीर पकोडा. पनीर पकोडा. आणि यम आहे गाईज. यम यम. ही माझी मावशी आहे गाईज. हॅलो मावशी. से हॅलो इन द व्लॉग. हाय. हम काकांना पण दाखवूया गाईज. थांबा जरा. काका आजी हाय बोल ब्लॉग मध्ये. हाय. ही माझी आजी आहे. हॅलो. आणि ही मामी. हाय बोल. हाय बोल. हाय. Signing off. Now I'll be seeing my sister after a year. See you after a year. नाही इयर नाही, थोडे 5-6 महिने. लवकरच तुम्हाला काही हॅशटॅग दिसणार आहे. हॅशटॅग बीप. हॅशटॅग बीप. तर यावर्षी पहिल्यांदाच मी गौर आणायला गेलेली आणि मी खूप एक्सायटेड होती की याच्या मागचं काय प्रोसेस असतं, कशी येते. म्हणजे माझं तर हे व्हेरी फर्स्ट टाईम होतं. तर आमच्या खाली जे काका राहतात त्यांच्याकडे गौर येते आणि आम्ही गेलेलो गौर आणायला. सो ही आम्ही अशी गौर आणली आणि इतका मस्त अनुभव होता ना हा पण, बिकॉज इट वॉज माय व्हेरी फर्स्ट टाईम. आणि खरंच हा एक्सपिरियन्स पण एकदम मस्त होता आणि खूप जास्त सुंदर होता. आणि नंतर त्या काकांनी त्या गौरला इतकं सुंदर सजवलं पण होतं. मी आलो आहे साहिलच्या घरी आणि आय एम शोईंग यू द मस्तवालं डेकोरेशन. आणि याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे आमची आरती. लुक ॲट दिस जंगल थीम डेकोरेशन. ओ हो जबरदस्त. मोरावरचा गणपती.
सगळ्या गणपतीला गेलो, मजा आली आणि माझ्या बहिणीच्या विसर्जनाला पण गेलो. आणि हा क्षण ना खरंच खूप हळवा असतो आणि हा क्षण खरंच नकोसा वाटतो. आणि यावर्षी म्हणजे रुहिकाला कळायला लागलं असं हा पहिलाच वर्ष आणि तिला तिचे अश्रू अनावर झाले. आणि कारण तिला गणेशाबद्दल भरपूर प्रेम आहे. आणि यावर्षी जेव्हा गणपती बाप्पा गेले तेव्हा तिला फार रडू आलं आणि ते बघून आम्ही सगळे भरपूर भावूक झालो. तर आय होप तुम्हाला आपला हा व्लॉग नक्की आवडला असेल. आणि काही व्हिडिओ याच्यात स्टँडिंग होते आणि थोडेसे ब्लर होते, पण मला वाटतं तुम्ही तेवढीच मजा आणि त्याच्यातून तुम्हाला पण ते पाहून तेवढाच आनंद मिळाला नक्की असेल. कारण ते सगळे व्हिडिओ गावावरून रेकॉर्ड करून मला इकडे पाठवले गेले होते म्हणून ते तसे होते. पण मला ते इतके आवडले की मला ते व्हिडिओमध्ये नक्की टाकायचे होते आणि आय होप ते तुम्हाला पण नक्की आवडले असतील. मला तुमच्यासोबत व्लॉगिंग करून फार मजा आली. आणि आता तर सगळ्यांच्या मनात एकच आतुरता आहे, ती म्हणजे 14 सप्टेंबर 2026ची. आणि हो, जर व्हिडिओ आवडली असेल तर मयुरी दिवाकरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला एकत्र म्हणूया, गणपती बाप्पा मोरया.